नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला, या ज्ञानप्रवाहात सामील होऊया. नमस्कार. आज आपण एका खूपच सुंदर आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एका प्राचीन ग्रंथामधून आलेला एक साधा-सुधा विचार, जो आपल्याला शांती मिळवण्याचा एक कालातीत मार्ग दाखवतो. चला तर मग सुरुवात करूया. कधी विचार केलाय का की आपण जितकं जास्त मिळवायला जातो, तितकं आपल्याला काहीतरी कमी आहे असं वाटत राहतं. म्हणजे आपण सतत कशाच्या तरी मागे धावत असतो. आणखी यश, आणखी पैसा, आणखी वस्तू. पण या सगळ्या धावपळीत मनाला समाधान मिळण्याऐवजी एक प्रकारची अस्वस्थता, एक अशांतीच जाणवते. असं का होत असेल नाही का? खरं तर या प्रश्नाचं उत्तर हजारो वर्षांपूर्वीच एका श्लोकात दिलेलं आहे. हो, एक असा श्लोक जो आपल्याला या समस्येच्या मुळाशी घेऊन जातो आणि एक स्पष्ट मार्ग दाखवतो. हा आहे तो श्लोक. आता हा संस्कृतमध्ये असल्यामुळे कदाचित थोडा कठीण वाटेल, पण घाबरू नका. याचा अर्थ खूप सोपा आणि आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. या श्लोकात खरी, खोलवरची शांती मिळवण्यासाठी 4 पायऱ्यांचा एक मार्ग सांगितला आहे. चला तर मग, ह्या श्लोकाला आता आपण सोपं करूया. ह्यात सांगितलेल्या 4 कल्पनांना एक-एक करून समजून घेऊया. ह्या 4ही पायऱ्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि त्या आपल्याला खऱ्या स्वातंत्र्याकडे, म्हणजेच शांतीकडे घेऊन जातात. तर हे आहेत ते 4 टप्पे किंवा मार्ग. शांती मिळवण्याचा हा एक संपूर्ण प्रवास आहे, जो या श्लोकात वर्णन केलेला आहे. आता आपण प्रत्येक पायरी जरा जवळून पाहूया, म्हणजे ती आपल्या आयुष्यात कशी लागू होते हे लक्षात येईल. पहिली पायरी आहे विहाय कामान. याचा शब्दशः अर्थ आहे सर्व इच्छांचा त्याग करणे. आता याचा अर्थ कामच सोडून द्यायचं असं अजिबात नाही, तर याचा खरा अर्थ आहे कामाच्या फळाची अपेक्षा सोडणं. उदाहरणार्थ, आपण अभ्यास करतो, पण आपलं लक्ष केवळ परीक्षेत पहिला क्रमांक मिळवण्यावरच असेल तर अभ्यासाचा आनंद निघून जातो. त्याऐवजी फक्त मनापासून अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित केलं तर परिणामाची चिंता मनाला अशांत करत नाही. दुसरी पायरी आहे निस्पृह, म्हणजे लालसेशिवाय जगणं. इच्छा असणं वेगळं आणि लालसा असणं वेगळं. लालसा म्हणजे एक प्रकारची न संपणारी तळमळ. आपल्याकडे जे नाही आहे ते मिळवण्यासाठीची तीव्र ओढ. समजा आपल्याकडे एक चांगला मोबाईल आहे, पण तरी बाजारात आलेल्या नव्या मॉडेलसाठी आपलं मन तळमळत राहतं. ही जी न संपणारी ओढ आहे ना, तीच मनाला अशांत ठेवते. आता तिसऱ्या पायरीकडे येऊया, निर्ममो. याचा अर्थ आहे हे माझं आहे, ही जी मालकी हक्काची भावना आहे ती सोडून देणं. हे माझं घर, माझी गाडी, माझे पद, हा जो माझेपणा आहे तोच तर आपल्या मनात चिंता, भीती आणि असुरक्षितता निर्माण करतो. एकदा का हा माझेपणा कमी झाला की मन आपोआप हलकं होतं. आणि शेवटची चौथी पायरी आहे निरहंकारहा, म्हणजे अहंकाराचा त्याग करणं, मीपणाला सोडून देणं. प्रत्येक गोष्टीत स्वतःला महत्त्वाचं समजण्याची, स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्याची वृत्ती सोडणं. प्रत्येक चर्चेत मीच बरोबर हे सिद्ध करण्याचा अट्टाहास करणं, हाच तो अहंकार. जेव्हा हा मीपणा हळूहळू विरघळतो ना, तेव्हाच खरी शांतता अनुभवायला येते. बघा, या 2 प्रकारच्या जगण्यात किती मोठा फरक आहे. एका बाजूला आहे आसक्तीचं जीवन, जे मी आणि माझे या विचारांनी भरलेलं आहे. त्यामुळे मन सतत अशांत राहतं, धावत राहतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे स्वातंत्र्याचं जीवन, जे या मी आणि माझेपणाच्या ओझ्यातून मुक्त आहे. आणि म्हणूनच तिथे मन शांत आणि स्थिर आहे. हाच तो प्रवास आहे जो आपल्याला करायचा आहे. मग जेव्हा या श्लोकात सांगितलेल्या 4ही गोष्टी, म्हणजे इच्छांचा त्याग, लालसेपासून मुक्ती, माझेपणाचा त्याग आणि अहंकाराचा त्याग, ह्या सगळ्या गोष्टी जमतात, तेव्हा काय होतं? तेव्हा एक विलक्षण अवस्था प्राप्त होते. या प्रवासाचं अंतिम फळ आहे शांती. ही अशी तशी शांती नाहीये. ही केवळ तात्पुरती सुखाची भावना नाही, तर ही एक खोलवरची, अढळ अशी मनशांती आहे, जी बाहेरच्या परिस्थितीवर अजिबात अवलंबून नसते. चला तर, या हजारो वर्ष जुन्या ज्ञानाचा आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनासाठी काय बोध घेता येईल हे पाहूया. या संपूर्ण चर्चेचं सार आपण या काही सोप्या वाक्यांमध्ये मांडू शकतो. पहिलं, खरी शांती काहीतरी मिळवून नाही, तर काही गोष्टी सोडून दिल्याने मिळते. दुसरं, आपण ज्या गोष्टींना घट्ट चिकटून बसतो त्यांना सोडून देण्यातच खरं स्वातंत्र्य आहे. आणि तिसरं, समाधान ही बाहेर शोधण्याची गोष्ट नाही, ती एक आंतरिक अवस्था आहे जी आपल्याला आतच अनुभवायची आहे. जाता जाता एक विचार सोडून जातोय. आपण नेहमी म्हणतो की आपण शांती शोधत आहोत,
पण काय होईल जर शांती ही शोधण्याची गोष्टच नसेल तर? काय होईल जर ती आपली मूळ, स्वाभाविक अवस्था असेल, जी फक्त आपल्या इच्छा, अहंकार आणि आसक्तीच्या ढगांआड लपली आहे? कदाचित आपल्याला फक्त ते ढग बाजूला सारायचे आहेत. यावर नक्की विचार करा. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, ज्ञानाचा हा प्रवाह तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो कृतीत उतरतो. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ज्ञानाची ही गंगा अशीच वाहत राहणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.